हर हर महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत बटाटे घालून चवळीची भाजी. सुक्की अगदी डब्यासाठी देणार अशी भाजी. चला बनवूया. भाजी बनवण्यासाठी मी 1 वाटी चवळी घेतली आहे. ती रात्रभर भिजून घेतली होती. 4-5 तास भिजून घ्यायची छान. चला आता आपण भाजी बनवूया. मी कुकर ठेवले. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. फोडणीला लसूण घालते. थोडासा लसूण छान कळकळीत होऊ देऊ. थोडंसं जिरं घालते. कढीपत्ता घेतलाय थोडासा. आपला लसूण छान ब्राऊन झाला. मी 1 टोमॅटो कापून घेतलाय बारीक. 1 कांदा कापून घेतलाय बारीक. छान परतून घेऊ आपण. छान परतून घेऊया. 1 बटाटा घेतलाय बारीक कापून घेतलाय. त्याला कांदा टोमॅटो आणि बटाटा हा तेलात छान फ्राय करून घेऊया. मी थोडीशी लाल चटणी पावडर घेतली आहे. थोडासा गरम मसाला घालते. थोडीशी हळद घालते. छान परतून घेऊया. आपला मसाला खाली लागला नको म्हणून थोडंसं पाणी घालते. ठेवलेली चवळी ॲड करते. चवळी छान मसाला परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालते. आणि चवळीची भाजी शिजण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी ॲड करते. आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया. 2 शिट्ट्या घेऊन घेतल्या. आता भाजी बघून घेऊया. हे बघा किती छान झाली. मी वरतून थोडंसं शेंगण्याचं कूट घालते. थोडीशी कोथिंबीर ॲड करते. हे बघा किती छान झाली भाजी. कमी वेळेत होणारी ही भाजी. अशी भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता. बघा किती छान आली सुक्की भाजी मस्त. ही भाजी आवडली असेल तुम्हाला तर करून बघा, खाऊन बघा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.